छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत चर्चा। सायंकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी बैठक। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आहे। मराठी आता ओबीसींमध्ये वाटेकरी। छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा। छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। सदावर्ती आणि भुजबळ वाया गेलेली माणसं। अंतरवाली सराटीत दाखल झाल्यावर मनोज जरांगेंचं सदावर्ती आणि भुजबळांवर टीकास्त्र। मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलंच नाही। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसह मराठा समाजाला फसवलं। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांचं वक्तव्य। मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारने अध्यादेश काढला। यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला। आता इतर समाजांना शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मिळावं यासाठी महायुती सरकार कटिबद्ध। मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेला निर्णय अमान्य। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर मराठ्यांचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार, राणेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या निर्णयातनं ओबीसींचं नुकसान नाही। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन मनन करण्याचाही सल्ला। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याचा आनंद, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरूच। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती। सर्वेक्षण संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार। डोंबिवलीमध्ये सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा सत्कार। खासदार शिंदेंवर गुलाल उधळत मराठा समाजाने मानले आभार। मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुंबईत लागले मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स। मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी लावले बॅनर। शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्वाचे नाहीत। आमची पार्टी 2 आमदारांची जरी असली तरी एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे। बच्चू कडूंचं वक्तव्य। जयंत पाटील विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी। आमदार अपात्रतेवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी शरद पवार गटाकडून याचिका दाखल। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा। पोलीस माझं काहीही वाकडं करू शकणार नाही। माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय। पंढरपुरातल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात नितेश राणेंचं वक्तव्य। जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून नितेश राणेंची आमदारकी रद्द करा। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी। भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं हा अतिरेक आहे, हा शिवरायांचा अपमान आहे। शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवर सामनातून टीका। अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू झालंय। हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झाले आहेत। नाव न घेता संजय राऊतांचं संग्राम जगताप यांच्यावर टीकास्त्र। विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या 84व्या परिषदेचा आजचा दुसरा दिवस। 2003 नंतर हा कार्यक्रम महाराष्ट्रात। राज्याला संधी दिल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांनी मानले लोकसभा अध्यक्षांचे आभार। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर। सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवारांकडून बारामतीतल्या विविध विकास कामांची पाहणी। खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई। एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्याकडून भूमिपूजन। ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील वाशिंद इथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा। जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। नवी मुंबईत आजपासून विश्व मराठी संमेलनाचं आयोजन। राज ठाकरेंची संमेलनाला उपस्थिती। महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये 1ली पासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, राज ठाकरेंची मागणी। तर राज्यातल्या सर्व शाळांना 1ली ते 10वी मराठी सक्तीची करण्यात आली आहे, दीपक केसरकरांची माहिती। मुंबई लोकलच्या 3 मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड मार्गावर, हार्बरवर पनवेल वाशी मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या पुणे लोणावळा मार्गादरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक, त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द। मुंबई ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार। याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार। यासाठी 4000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। 13 फेब्रुवारीला कोल्हापुरातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार। रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती। तर अयोध्येतून परतीच्या प्रवासाला ही रेल्वे 16 फेब्रुवारीला सुटणार।
राज्यामध्ये थंडीचा जोर वाढणार. कोकणात सरासरी इतकी तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईतल्या किमान तापमानात पुन्हा वाढ तर काही तासात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज. तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात. सहाय्यक आयुक्तांनी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ऑनफिल्ड राहावं. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांचे निर्देश. मराठा आंदोलनानिमित्ताने 2 दिवस बंद असलेलं नवी मुंबईतलं एपीएमसी मार्केट आज सुरू राहणार. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवार असूनही मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय. वरळीमध्ये एक धाव खाकीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. आदित्य ठाकरेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. भंडारा पोलीस विभागाच्या वतीने भंडाऱ्यात रन विथ पोलीस महामॅरेथॉनचं आयोजन. स्पर्धेमध्ये हजारो तरुणांचा सहभाग. नंदुरबार शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांची माहिती. बिबट्या दिसल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण. बिबट्याला शोधण्याचा नागरिकांकडून प्रयत्न. नागपूरच्या सोमठाणा गावाजवळ निरंकारी संत समागमाचं आयोजन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 2.5 लाखाहून अधिक भाविक कार्यक्रमामध्ये सहभागी. पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 6 किलोंचं 3.5 कोटींचं सोनं जप्त. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक. गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानमधून आलेले उंट वर्ध्यात दाखल. या उंटांची तस्करी केली जात असल्याचा प्राणीमित्रांना संशय. जिल्हा पशु क्रूरता निवारण समितीकडून चौकशी व्हावी. प्राणीमित्रांची मागणी. फेब्रुवारीपासून शेवडी नावाशिवाय अटल सेतूवरून थेट कोस्टल रोडवर येता येणार. या प्रकल्पामुळे इंधनाची 34% तर वेळेची 70% बचत होणार असल्याची माहिती. दिल्लीतल्या कालकाजी मंदिरातील जागरण कार्यक्रमात व्यासपीठ कोसळून एकाचा मृत्यू, 17 जखमी. परवानगी नसतानाही कार्यक्रमाचं आयोजन. आयोजकांविरोधात गुन्हा दाखल. संसदेत प्रवेश करणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवे नियम. आता प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश करताना QR कोड, स्मार्ट कोड, बायोमेट्रिकचा वापर केला जाणार. 13 डिसेंबरला संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर निर्णय. नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. संध्याकाळी 5 वाजता शपथविधी. नितीश कुमार यांच्यासह 9 जण शपथ घेणार. भाजपच्या कोट्यातनं 2 उपमुख्यमंत्री. महाआघाडीतील परिस्थिती योग्य नसल्यानं राजीनामा दिला. नवीन आघाडीत कोणीच काम करत नव्हतं. नितीश कुमारांचं वक्तव्य. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची कल्पना होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया. तर देशात अनेक आयाराम गयाराम. खरगेंचा टोला. नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटू राम. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची टीका. मुस्लिमांनी आता ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज पठण करणं सोडून द्यायला हवं. तसंच ती जागा आता हिंदूंना सुपूर्द करायला हवी. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची मागणी. ज्ञानवापीची जागा हिंदूंना पूजेसाठी सोपवण्यात यावी. विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार यांची मागणी. भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालावरून त्यांनी केली मागणी. अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला चांदीचं झाडू दान. गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी 2.25 किलोचा चांदीचं झाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.